हिंगोली तालुक्यातील खरबी येथे कयाधू नदीवरील वळण बंधारा रद्द करण्यासाठी माजी खासदार शिवाजी माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढण्यात आला। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली। माने यांनी बंधारा रद्द न झाल्यास जिल्हा वाळवंट होईल, भविष्यात पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळणार नाही असा इशारा दिला। हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य। खरबी येथे बंधारा बांधून हे पाणी इसापूर धरणामध्ये वळविण्यासाठी शासनाने टेंडर आणि त्यांचे सगळं सविस्तर सोपस्कार त्यांनी केलेले आहेत, परंतु आम्ही शेतकरी आहोत। हे जर झालं तर खरबीच्या खालच्या लोकांचं तुम्हाला सांगतो अक्षरशः वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही। त्याचं कारण असं आम्ही अनुभवतोय, जेव्हा जेव्हा नदीला पाणी असतं, नदीला पूर येतो, त्याच वेळेस आमच्या नदी नाल्या विहिरींना आणि बोरला पाणी असतं। ही नदी आटली की अक्षरशः 5-5 किलोमीटर 6-6 किलोमीटर या नदीच्या दोन्ही साईडला हे पाणी नसतं, प्यायला सुद्धा पाणी नसतं। आणि मोठ्या मुश्किलनं आम्ही आज नाही, जवळपास गेली हजारो वर्ष झालं या नदीच्या काठावर आमचं वास्तव्य आहे। शासनानं ज्या काही आता नळ योजना केल्यात, मला सांगा या नळ योजनेचं सुद्धा सगळं पाणी जवळपास 600 गावांची पाणी पुरवठा योजना ही नांदेडवाल्यांची ही इसापूर धरणावरून केलेली आहे। त्यांना पाणी म्हटलं की आमचंच पाणी का दिसतं हो, हिंगोलीचंच पाणी का दिसतं का? नांदेडमध्ये त्यांना पाणी नाही, त्यांच्याकडं काही धरणं नाहीत, परंतु उठलं की सुटलं, प्यायचं पाणी असो, शेतीचं पाणी असो की कारखान्याला पाणी असो, सगळ्या पाण्यावरती डोळा हा नांदेडवासियांचा हा हिंगोलीच्या पाण्यावरती आहे। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। मी तुमच्या माध्यमातून माननीय अशोकरावजींना विनंती करतो की आपण या आमच्या याचं कार्यक्रमाचं नेतृत्व तुम्ही करावं, आम्हाला आमच्या जिल्ह्याचा अनुशेष दूर करण्याचं काम तुम्ही करावं, कारण हीच वेळ आहे, आताच हे होऊ शकतं। त्याचं कारण असं की महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम 10 लाख कोटी रुपये, लक्षात घ्या 10 लाख कोटी रुपये हा जो त्यांचा प्रोजेक्ट आहे नदी जोड योजना, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नळगंगा आणि वैनगंगा आणि पैनगंगा म्हणते वेळेस तर ते म्हणतात, पण आमच्या पैनगंगेला त्यांनी काहीच दिलं नाही। मी त्यांना असा प्रस्ताव देतो की हेच पाणी जर वाशिमपाशी पैनगंगा नदीत जर आणून सोडलं तर हिंगोली जिल्ह्याला मुबलक पाणी मिळू शकतं। हेच पाणी खडकपूर्णा धरणामध्ये, खडकपूर्ण्याला तुम्ही त्या पूर्णा नदीमध्ये जर सोडलं तर हे पाणी येलदरी धरणात येऊन आमची जर कयाधू ही बारमाही जर वाहिली